ए बघून घ्या ना. हेच घर आहे तिचं. हाच चान्स आहे आपल्याकडे. माफ करा पण मी जरा स्पष्टच बोलतो. सीमा, तुला मधूचं हे वागणं बरोबर वाटतंय? मधू, काय झालंय? काय करत होतास तू? काय केलं तू तिला? मी सीमाची मामी बोलते. आम्ही खूप अडचणीत आहोत. स्मिता, काय झालं? कोणाचा फोन होता? अगं, सीमा नावाच्या मुलीच्या मामींचा फोन होता. त्या खूप टेन्शनमध्ये होत्या. मला म्हणे खूप प्रॉब्लेम झालाय, सीमा बेशुद्ध पडली, आत्ताच्या आत्ता आहे. आई मला आता लगेच तिथे जावं लागेल. बघा आत्ता दाजी पण नाही आहेत. बरं चल, मी येते तुझ्याबरोबर. नाही अगं, बघ इथेच जायचंय मला डीसला. मी जाऊन येते, तू टेन्शन नको घेऊस. आणि मी पोहोचल्यावर फोन करते. नीट जा. आलीस, आवडते. देवा, माझ्या अस्मिताचं रक्षण कर रे बाबा, आणि त्या पोरीचंही. मामी अहो, काय हे? हे बघा, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण जर मधुवरचा गुन्हा सिद्ध झाला तर मात्र मी काहीच करू शकत नाही. मग त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल. पण याला असं जनावरासारखं बांधून का ठेवलं होतं? कारण त्याच्यामुळेच माझी मुलगी सीमा बेशुद्ध झाली. आपण इतक्या रात्री आपण इथं कशा आलात? नमस्कार, मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्रे, खासगी गुप्तहेर. हो, आय सी. आपल्याला कोणी बोलावलं? हे पहा, मला माझी आबरू काही वेशीवर टांगायची नाहीये. झाला तेवढा मनस्ताप पुरे झाला. माझी मुलगी अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये. आम्हाला खरंच तुमची मदत लागली तर आम्ही तुम्हाला बोलावू. या आपण आता. हे बघा, मी तुमच्या मुलीसाठीच इथे आले. मामीनी बोलावलंय मला. मी माझ्या परीने तुम्हाला मदत करू शकते. नाही, मला मान्य आहे आत्ताच्या क्षणी सीमा शुद्धीवर येणं हे जास्त महत्वाचं आहे, पण तरीही हे सगळं कसं घडलं, कोणी केलं, हेही शोधून काढायला हवं ना. आणि काका, तुम्ही मधुला पोलिसात द्यायचं म्हणताय. त्याला पोलिसात दिलं तर तुमची अब्रू वेशीवर टांगली जाणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, मला नीट सगळं शांतपणे सांगा. मी खरंच मदत करेन तुम्हाला. ॲक्च्युली मी आज सकाळीच या दोघांनाही भेटले होते, म्हणजे सीमा आणि मधुला, जॉगिंग ट्रॅकवर. पण मी पाहिलं मधु खूप जपतो तिला. मधुने तिच्यावर हल्ला केला असेल असं खरंच मला वाटत नाहीये. तुम्हाला असं का वाटतंय? कारण हा जो काही प्रकार झाला तेव्हा घरामध्ये फक्त दोघच होते, मधु आणि सीमा. हो, पण मामी घरातून बाहेर गेल्यानंतर इथे तिसरंही कोणी आलेलं असू शकतं. बघा ना तुम्ही, मधुची अवस्था बघा, त्याचे कपडे फाटलेले. अहो, मधुने सीमावर जबरदस्ती केल्यानंतर तिने प्रतिकार केला असेल ना. मधु या टोकाला जाईल असं तिने कधी विचारच केला नसेल तर तिला धक्का बसणार ना. हो, पण धक्का मधुलाही बसला असेल. जरा बघा ना त्याच्याकडे, कसा दिसतोय, केविलवाणा दिसतोय हो खूप. आणि कदाचित असं असू शकतं की हल्ला करणाऱ्याचा मधुने प्रतिकार केला असेल. कोण आहात तुम्ही? हा,
गुप्तहेर की वकील? तुम्ही मधूची वकिली का करताय? नाही, कारण त्याला कारणही तसंच आहे. आज सकाळी जेव्हा मी सीमाला जॉगिंग पार्कमध्ये भेटले तेव्हा 2 गुंड तिची छेड काढत होते आणि मधूनेच तिला वाचवलं त्यांच्यापासून. त्या 2 गुंडांनी तर हे केलं नसेल. कोण गुंड? सीमा घरी काहीच बोलली नाहीये. नाही, ते कोण होते मलाही माहित नाही आणि कदाचित सीमा घाबरली असेल घरी काही बोलायला. हे पहा, प्लीज गोष्टी रचून सांगू नका. माझी आता मनस्थिती ठीक नाहीये. ते 2 गुंड कोण, ते घरात कसे आले, हा मला यातलं काहीही पटणार नाही. माझी खात्री आहे हा जो काही प्रकार झाला त्याला मधू जबाबदार आहे. आता अविनाशरावांना कसं तोंड दाखवायचं याची विवंचना आहेच, पण मी याला असं सोडणार नाही. मी याला पोलिसांच्या ताब्यात देणार. काका प्लीज प्लीज मला 1 दिवस द्या, फक्त सीमासाठी. मी त्या गुंडांना नक्की शोधून काढेन. आणि एक रिक्वेस्ट आहे, मधूच दोषी आहे हे सिद्ध होईपर्यंत तरी त्याला पोलिसात नका देऊ, प्लीज. कमाल आहे तुमची. गुन्हेगार आपल्या हाताशी असताना सुद्धा ज्यांचं नाव पत्ता गाव आपल्याला काही माहित नाही त्या काल्पनिक गुंडांचा तुम्ही का शोध घेताय? कारण माझं काम असते आणि शोधलं की सापडतच. सीमा, नेमकं काय घडलं हे फक्त तुला आणि मधूला माहिती. मधू बिचारा काहीच बोलू शकत नाही आणि तूही बोलण्याच्या अवस्थेत नाहीस. पण ही परिस्थिती सुद्धा बदलेल, खात्री आहे मला. लवकरच सत्य सगळ्यांसमोर असेल. तुझ्या बाबतीत डॉक्टर त्यांचे परिश्रम घेत आहेत. मधूची काळजी मी घेईन. जोपर्यंत खरा दोषी सापडत नाही तोपर्यंत तरी नक्कीच. डॉक्टर, ही बरी होईल ना? ऑफकोर्स. तिला बरं करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक बाजू जमेची आहे. तिच्यावर अतिप्रसंगाचा फक्त प्रयत्न झालाय. शी सेफ. खरंच बरं झालं. जर तसं काही घडलं असतं तर खूप जास्त प्रॉब्लेम झाला असता. हिच्या घरच्यांना सावरणंही कठीण झालं असतं. पण डॉक्टर ही मनाने तेव्हाच सावरेल जेव्हा तिची ही अवस्था करणाऱ्यांना शिक्षा होईल. आय प्रॉमिस सीमा, त्यांना मी नक्की शोधून काढेन. सेठ, सीमावर ज्यांनी हल्ला केला असा संशय आहे त्या दोघांना आम्ही ओझरतं पाहिलं. त्यांचं नाव आणि पत्ता माहित नाही, पण तरीही आपल्याला त्यांना शोधून काढायचं. सीमाने त्या दोघांना पाहिलंय, पण ती आता बेशुद्ध आहे. आणि मधू, तो काहीच बोलू शकत नाही. मॅडम, तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार ते जॉगिंग पार्क जवळच्या वस्तीत राहतात. एवढीच माहिती आपल्याला सीमाकडून मिळाली. सीमाने हेही सांगितलं होतं की ते रोज सकाळी जॉगिंग पार्कमध्ये घुटमळायचे. पण मला असं वाटतं की हा जो काही प्रकार घडलाय त्यावरून ते परत पार्कमध्ये नाहीत येणार. मग त्याच्यासाठी आपल्याला वस्तीतल्या सगळ्या घरांमध्ये चेक करायला लागेल. आणि आपण अशा किती घरात जाणार? पण शोधावं तर लागणारच. मला असं वाटतं जर काल रात्री तेच दोघं सीमाच्या घरात शिरले असतील तर त्याआधी त्यांनी घरावर पाळत ठेवली असणार. नक्कीच. आणि घरात कोणी नाही हे पाहूनच ते आत शिरले असणार. सीमाच्या घराच्या आसपास चौकशी करायला हवी. असं संशयास्पदरित्या कोणी आसपास घुटमळताना दिसलं का हे पाहायला हवं. म्हणाली, तू हे काम कर. मी आणि सीत त्या वस्तीत जातो आणि त्या मुलांना शोधतो. ही आपली परीक्षा. काही करून ती दोन्ही मुलं सापडायलाच हवी. मधू जर निर्दोष असेल तर त्याला न्याय मिळायलाच हवा.
बाळा तू असं काय करतोस रे? तू विसरलास का सीमा घरात नाहीये, हॉस्पिटलमध्ये आहे. हॅलो हॅलो डॉक्टर, सीमा कशी आहे? तिला बरं वाटलं ना की लगेच तिला घरी पाठवून द्या. हा, तिला म्हणावं मधू वाट बघतोय तिची. सांगितलं. गप्प बस. सीमा अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये आणि या बोधलबोला इथं खायचं सुस्त आहे. नाही बापू, बापू तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो. मधुने कालपासून काहीही खाल्लेलं नाहीये आणि हे दूध आणि बिस्किट आहे ना तो सीमासाठी इथे घेऊन आलाय. तो मला सारखं विचारतोय हो सीमा घरी कधी येणार. मला सारखं तिला फोन करायला सांगतोय. या नालायकाची बाजू घेऊ नका. आधी वार करायचा आणि मग मलमपट्टी करायला थांबायचं. स्वतःच्या मुलाचं समर्थन करणं थांबवा आता. या नराधमामुळं नाही हो, माझा मधू तसा नाहीये. आणि बापू मला पूर्ण खात्री आहे अस्मिता मॅडम खऱ्या गुन्हेगाराला नक्की शोधून काढतील आणि माझा मधू निर्दोष आहे हे सिद्ध करतील. स्वप्न बघायचं थांबा आता. जरा जमिनीवर या. वास्तविक या नराधमानं माझ्या मुलीवर अत्याचार केलाय आणि वास्तव हे आहे की त्याला शिक्षा झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी हॉस्पिटलमध्ये जातोय. घरी जेवायला येईन म्हणून वाट बघत थांबू नका. याला पोटभर गिळायला द्या. पण नंतर पोलीस स्टेशनवर याला फक्त पोलिसांचा मारच खायचा. एक्सक्यूज मी, तुम्ही इथेच राहता? हो. मला थोडी मदत हवी होती. म्हणजे काल रात्री या घराजवळ कोणी संशयित व्यक्ती पाहिलाय का तुम्ही? म्हणजे जो घरावर नजर ठेवून आहे असं काही? पाहिलं ना, म्हणजे पाहतोय ना. काय तुम्ही त्या व्यक्तीचं वर्णन करू शकाल? स्वतःला आरशात बघा ना, सकाळपासून इथे घुटमळताय. सो फनी. मी काय इथे टाइमपास करायला उभी आहे? मग कशाला आलात मला सांगा ना. हे बघा तुम्ही जरा जास्तच बोलताय. ए काय चाललंय? हा, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला तर बाई माणसाची अशी चेष्टा करता? तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्ही कोणी विचारणारे? एका बाईला त्रास देताय आणि दुसरी बाई गप्प बसेल असं वाटलं तुम्हाला? अरे एक साधा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता येत नाही का? सॉरी मॅडम. थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही आपणहून मला मदत केली. पण काय ना, चौकशी म्हटलं की या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवावीच लागते आम्हाला. चौकशी म्हणजे? मिनिट. मी अस्मिता अग्निहोत्रींची सहकारी मनाली.
हो म्हणाली. नाईस टू मीट यू. मी वनिता, सोशल वर्कर आहे. पण इथे कसली चौकशी करतेस? काल रात्री या घरात एक घटना घडली, त्याच संदर्भात चौकशी करते. म्हणजे काय घडलंय तुम्हाला नाही सांगू शकत, पण फक्त एवढीच माहिती हवी होती की काल रात्री कोणी संशयित व्यक्ती इथे फिरत होता का, म्हणजे या घरावर नजर ठेवून आहे असं काही. काल रात्री? हो. हो, काल रात्री एक माणूस इथे बाईक घेऊन उभा होता. मी मीटिंगला जाताना पाहिलं त्याला. तुम्ही त्याला ओळखू शकाल? नक्की. अगं समोर आला तर नक्की ओळखेन मी. मला तुमचा नंबर देता प्लीज? शुअर शुअर, नक्की. पण नेमकं काय झालंय म्हणजे मला तरी सांग, म्हणजे मी काही मदत करू शकेन तुला. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. पारक नगरच्या वस्तीतल्या रहिवाशांना एक आनंदाची बातमी आहे. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. रुची फिल्म्सच्या शोधलं की सापडतं या धमाल चित्रपटात शूटिंग या भागात होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की या भागातील तरुणांना यात संधी आहे. तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. याल तर हसाल, नाहीतर फसाल. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. या भागात शूटिंग होणार आहे. सुवर्ण संधीचा लाभ घ्या. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. अरे थांबा थांबा, मी चांगला नवीन शर्ट घालून येतो. अहो ऐकलं नाही का? तरुणाला बोलावलंय का? ऐकू कमी येते? तुझ्या डोळ्यात काय दोष आहे काय? तपासून घे. मी काय म्हातार आहे काय? म्हातारा वाटतो तुला? हळू 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 पिक्चर मध्ये काम करायचंय ना, मग आधी झाडू मारा. रुची फिल्म्सच्या शोधलं की सापडतं या धमाल चित्रपटात शूटिंग या भागात होणार आहे. आणि पिक्चरमध्ये काम करण्याची संधी मिळते. चल जाऊया. चल जाऊया, बघूया आपण चमकतो का. अरे चल. रोल. इट्स रोलिंग. ऍक्शन. ओके ओके, सब लोग हो गए मैडम. ओके, आप सब लोग रुकिए, हम लोग रिजल्ट बताएंगे आपको. हाँ वेंकट दादा, इनको कोल्ड ड्रिंक पिलाओ. सापडले ते? अगं पण मग एवढी सगळी लोक आली आणि त्याच्यातच ते दोघं कसे नाही आले? एकतर ते पळून गेले असतील किंवा मग घाबरून घरातच बसले असतील. मॅडम, ते जर सावध झाले तर आपला सगळा खटाटोप वाया. नाही, मी तसं नाही होऊ देणार. वनिता मॅडम, तुमच्या ओळखीचं कोणी होतं इथे?
अस्मिता मॅडम तुम्ही इथे कशा? इथे कोणत्या केससाठी आल्या? केससाठी म्हणजे? अरे त्या डिटेक्टिव्ह आहे अस्मिता अग्निहोत्री, मी ओळखतो रे त्यांना. म्हणजे इथं ऑडिशन सुरू नाहीये? म्हणजे आपल्याला फसवलं? कसल्या गुन्ह्याचा शोध करताय की आम्हाला अटक करणार आहात? हे डिटेक्टिव्ह असे फसवतील तर ह्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. एक मिनिट. हे बघा, आम्हाला मान्य आहे आम्ही तुमच्यापासून खरी गोष्ट लपवली, पण तुम्हाला फसवलं नाही आहे आम्ही. हे बघा, आम्हाला मान्य आहे आम्ही तुमच्यापासून खरी गोष्ट लपवली, पण तुम्हाला फसवलं नाही आहे आम्ही. आणि मुळात आम्हाला हे सगळं करावं लागलं कारण गुन्हा करणारे याच वस्तीत राहणार आहेत. ॲक्च्युली झालंय असं की आणि आम्हाला त्यांची नावं माहीत नाही. नावं माहित नाहीत, मग कसं सांगणार कुठे राहतात ते? तरी आमची फसवणूक करताय. हे बघा, मी माझ्या परीने प्रयत्न करते. या सगळ्या केस संदर्भात पोलीसही इथे वस्तीत येऊ शकतात चौकशीसाठी, पण वस्तीतल्या कोणालाही त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. पण आम्ही हे केलंच नाहीये मॅडम. मान्य आहे, पण हे सगळं कोणी केलं ह्याचा अंदाज तरी असेल तुम्हाला. ते इथेच राहतात याच वस्तीत, बाजूच्या जॉगिंग पार्कमध्ये येणाऱ्या मुलींची छेड काढतात. हे बघा, तुम्ही शक्य झालं तर त्या मुलीला वाचवू शकता. प्लीज प्लीज मदत करा आम्हाला. तुम्ही त्या मुलीला न्याय देऊ शकता, पण त्यासाठी ते गुंड ज्यांनी तिची छेड काढली ते पकडले जायला हवे. तुमच्या घरी तरुण बहिणी असतील, वहिनी असतील, त्यांच्यावर जर असा अन्याय झाला तर तुम्ही असेच गप्प राहाल? हां, आठवलं. अस्मिता मॅडम, जॉगिंग पार्कवरती जितू आणि त्याचा मित्र दोघेही जायचे. हा जितू कुठे राहतो? ऐका ना माझं, मला का पकडलंय? सीमाची छेड तूच काढलीस ना? कोण सीमा? हो, मी खरंच कुठल्या सीमाला नाही ओळखत. काल रात्री कुठे होतास? सीमावर हल्ला तूच केलास ना? हो नाही हो, मी खरंच कोणावर हल्ला वगैरे काय केलं नाही. काजी, हो, मी गेलो होतो तिकडे. हो, पण मी खरंच काही नाही केलं. हो, कशावरून तू काहीच नाही केलास? आणि तू नाही मग कोणी केलं? बघा साहेब, मी सगळं खरं सांगतो. मी त्या मुलीच्या घराच्या बाहेर उभा होतो. त्यानंतर तिथे हवालदार कदम साहेब आले होते. हा, कदम साहेब मला 2-3 तास कुठेतरी बाहेर घेऊन गेले. कदम साहेबांबरोबर गेलो होतो. कदम हवालदार? कुठलं पोलीस स्टेशन? मला मॅडम, मी फोन करून विचारून घेतो, मी ओळखतो त्यांना. मी खरंच काही नाही केले. म्हणजे मी गेलो होतो. हॅलो, मलाड पोलीस स्टेशन? हां, कदम साहेबांशी बोलायचं होतं सर. मी अस्मिता अग्निहोत्रींचा सहकारी बोलतो. तो दुसरा कुठे? कोण? राजन.
राजन तो आलाच नाही हो. मी त्याला बोलवलं होतं तिथं, पण तो आलाच नाही, खरं सांगतो. हा तो गेला तिकडून निघून. खरं मला तर तिचा बदला घ्यायचा होता, पण मी खरंच काही नाही केलं हो. मॅडम मी विचारलं त्यांना, हा खरं बोलतो. मग आता राजनचं काय? जर का त्यानेच सीमावरती हल्ला केला असेल आणि तो पळाला असेल तर? राजन कुठे राहतो? राजन त्या रे मुलींची छेड काढतोस? ए जितू, हे काय चालू आहे? काय झालं? कोण आहात तुम्ही? मी अस्मिता अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. त्याला पकडायला आले. पकडायला म्हणजे काय केलं याने? काय केलंय ते सांगू आम्ही? आधी याला काय झालंय ते सांगा. काल संध्याकाळी मोरीत पाय घसरून पडला. त्याची पापं बहुत आहेत त्याला. म्हणजे राजन, तू काय केलंस? बोल, तू काय केलंस? आई मी खरंच काय नाही केलं आई. जॉगिंग पार्कवर त्याने काय गुण उधळलेत ते त्याला विचारा, म्हणजे तुम्हालाही कळेल. काय केलंस तू? बोल, काय केलंस? काय केलंस तू? आई खरंच काय नाही केलं आई मी. हो, काही नाही केलं. त्या जॉगर्स पार्क मध्ये जाऊन मुलींची छेड कोण काढत होतं? त्या मुलांनी मारलं, लक्षात आहे ना तुला? हा येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढतो, विचारा त्याला. अहो ते तेवढ्यापुरती टाइमपास होतं. टाइमपास? इतरांच्या पोरीबाळींची छेड काढणं हा टाइमपास आहे तुझ्यासाठी? त्या सीमावर कोणीतरी हल्ला केलाय, आणि तो हल्ला कुणी केलाय हे आम्ही शोधून काढूच. पण तोवर तुझ्यावर नजर ठेवून येऊ, लक्षात ठेव. आणि ये पुन्हा जर का मुलींची छेड काढलीस ना तर याद राख, आहेच आमच्या ताब्यात, तुला सुद्धा उचलू. तुम्ही आई ना याच्या? त्याने जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर लगेच मला कळवा. हे कार्ड माझं. जोपर्यंत सीमाची केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आमच्या दृष्टीने हा एक संशयित गुन्हेगारच आहे. आणि तू रे, तुझ्यावरही लक्ष आहे आमचं, कळलं? चल निघ आता. आपल्याला आपले सस्पेक्ट सापडले, पण खरा गुन्हेगार अजूनही सापडलेला नाही. हा जितू त्या हवालदारासोबत होता आणि राजनची ही अवस्था आहे. मग खरा दोषी कोण आहे? दुसरं कोण दोषी असणार आहे अस्मिता मॅडम? तुम्हीच सांगा ना. तुम्ही म्हणालात म्हणून मी एवढा वेळ थांबलो तरी, पण मी आता क्षणभरी थांबणार नाही. मी ताबडतोब मधूला पोलिसांच्या स्वाधीन करणार आहे. पण काय? तुम्हीच मला सांगितलं ना त्या 2 गुंडांनी सीमाला काहीही केलं नाही म्हणून. हो काका, पण माझा शोध अजूनही चालू आहे. अहो कसला शोध घेऊन बसलात? मी म्हणतो तेच खरंय, मधू खरा गुन्हेगार आहे. एक मिनिट काका, मी तिथे येते, आपण शांतपणे बोलूया आधी. शांतपणे बोलायची वेळ गेली आहे. माझ्या मुलीवर अत्याचार झालाय, गुन्हेगार माझ्या घरीच आहे. अशा वेळी मी हातावर हात ठेवून शांतपणे नाही बसू शकत. माझ्या मुलीवर अन्याय झालाय, तिला न्याय मी नाही मिळवून द्यायचा तर दुसरं कोण मिळवून देणार आहे? मी आता ताबडतोब पोलीस स्टेशनवर जाणार आहे आणि मधूच्या विरोधात कंप्लेंट करणार आहे. बापू, बापू माझं जरा ऐका ना. माझा मधू नाही हो असं काही करणार. आपण अस्मिता मॅडम याची वाट तर बघूया ना. हॅलो, विठ्ठल नगर पोलीस स्टेशन. मी शशिकांत दातार बोलतो, दातारवाडीतनं बोलतो. हो, सकाळी मीच फोन केला होता. माझ्या मुलीवर अत्याचार झालाय, गुन्हेगार माझ्या घरीच आहे. तुम्ही त्याला अटक करा. हो, हवं तर मी तशी लेखी जबानी लिहून द्यायला तयार आहे. धन्यवाद. आई, मला ताबडतोब जायलाच हवं. ते काही ऐकायलाच तयार नाहीयेत. मधुला पोलिसात द्यायचं म्हणते.
आणि जर मधुला पोलिसात दिलं तर मामींचं काय होईल अगं? अगं पण ते असं तडकाफडकी त्याला पोलिसात का द्यायला बघतायत? तू शोधतेस ना गुंडांना? हो आई, पण यावेळी माझाही अंदाज चुकलाय. ते गुंड निरपराध आहेत, पण मधू सुद्धा निरपराध आहे. आणि मला सांग, एखाद्या निरपराध मुलाला शिक्षा होताना मी कसं बघू शकते? मला नाही सहन होणार हा अन्याय. पण मग नाही नाही, मला खात्री आहे मधूने काहीही केलेलं नसणार. का मीच कुठेतरी चुकते ग? चुकत असलीस ना तरी पुढे जाशील. चुकांमधूनच तर आपण शिकत जातो ना ग. तपास कर, शोध घे, आणि सत्य कुठल्याही स्वरूपात समोर आलं ना तरी सन्मार्ग सोडू नकोस. केवळ दयेपोटी मधुला पाठीशी घालू नकोस. मामी प्लीज शांत व्हा, प्लीज. हे बघा, तुमचं दुःख मी अगदी समजू शकते, पण हो शेवटी मी सुद्धा कायद्याचा आदर करणारी नागरिक आहे. मी मधुवर होणारी कायदेशीर कारवाई नाही थांबवू शकत. माझ्या डोळ्या देखत पोलीस घेऊन गेले ग मधुला. तुम्ही थांबा ना जरा. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, त्याला सांगू तर द्या ना. घेऊन जाऊ त्याला. बापू, मधुनी मोगऱ्याची फुलं आणि हंगाऱ्याची पुडी सीमाला देण्यासाठी माझ्या जवळ दिली होती. अगं तिला बरं वाटावं म्हणून त्याने हा अंगारा दिला होता ग. मामी, सध्या मी सुद्धा जरा कन्फ्यूज आहे, पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. मी तुम्हाला खात्री देते, काहीही झालं तरी मधुला सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. माझा सगळा भरोसा आता तुझ्यावर आहे. मी तुझे उपकार कधीच नाही विसरू शकणार. हो, उपकार कसले? माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे. बरं मला सांगा, त्या रात्री जेव्हा तुम्ही घरी आलात तेव्हा नेमकं काय पाहिलं? अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा सांगा. ती पुस्तकं मला पाहता येतील? हो आणते ना. ही बघ, ही ती गोष्टीची पुस्तकं. यातल्या गोष्टी ना मधुला पुन्हा पुन्हा ऐकायला आवडायच्या. अस्मिता, अस्मिता, तू सोडव ग मधुला. माझी पूर्ण खात्री आहे त्यांनी सीमाला अजिबात त्रास दिलेला नाहीये, पण याच्यावर कोण विश्वास ठेवणार? सीमा शुद्धीवर आली की तिच्याकडनं स्टेटमेंट घेतलं जाईलच, पण तोपर्यंत हा आतच राहील. आणि घरामध्ये दोघंच होते, त्यामुळे सीमाचं स्टेटमेंट आणि तुमची साक्ष हाच मेन पुरावा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष काहीच पाहिलं नाहीये.
का असा वागलास मधू? का का ही वेळ आणली स्वतःवर, सीमावर आणि आमच्यावर आहे? स्मिता, अगं किती विचार करशील? दमले, झोप आता. कालचंही जागरण आहे. नाही आहे. सीमाच्या बाबतीत नेमकं काय घडलंय हे कळल्याशिवाय मला नाही झोप लागणार. आणि फक्त सीमासाठीच नाही तर मधूसाठी सुद्धा. मी तुला म्हटलं होतं ना, अशी मुलं खूप ॲग्रेसिव्ह असतात. कदाचित अशाच एखाद्या क्षणी मधूनच. नाही नाही, मला नाही वाटत तसं. आणि मुळात बापू इतके रागावलेत हे कळून सुद्धा तो मधूत त्यांना पुस्तकं का दाखवत होता? हॅलो मामी, मला सांगा, मधूने ही सगळी पुस्तकं दाखवली होती बापूंना? नाही, पुस्तकं म्हणजे नाही, खरं तर ना गडबडीत मी तुला सगळी पुस्तकं दाखवली. हो, पण त्यातली 2 पुस्तकं तो सारखा बापूंना दाखवत होता आणि काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. कुठली कुठली पुस्तकं दाखवली होती? हां, एक जटायूच्या गोष्टीचं होतं आणि दुसरं मुंगुसाच्या गोष्टीचं होतं. पण स्मिता, अगं यातून काय मिळणार आहे? कदाचित बरंच काही. मी करते तुम्हाला फोन. आई, मधूने बापूंना ही 2 पुस्तकं दाखवली होती, जटायू आणि मुंगूस. कदाचित त्याला बापूंना काहीतरी सांगायचं असेल यातून. म्हणजे या गोष्टी कधी ना कधी त्यानेही ऐकल्या असतीलच ना. पण नेमकं त्याला काय सांगायचं होतं या गोष्टींमध्ये? अगं, या गोष्टी तर तूही लहानपणी वाचली आहेस. एका जटायूची, म्हणजे रावण सीतेला पळवून नेतो तेव्हा जटायूनी रावणाला कसं अडवलं ती गोष्ट आहे. आणि दुसरी मुंगुसाची, घरात शिरलेल्या सापापासून पाळीव मुंगूस बाळाला कसं वाचवतो ती गोष्ट आहे. करेक्ट. आई, जटायू आणि मुंगूसाने कोणाला तरी वाचवण्यासाठी आपले प्राण पणाला लावले होते. याचा अर्थ कदाचित मधूने सुद्धा हेच सांगायचं नसेल ना त्याला. सिस्टर, मी तिच्याजवळ ठेवू? थँक्यू. सीमा, तुला मोगऱ्याची फुलं आवडतात ना? मधूने पाठवले तुझ्यासाठी. आणि हा अंगारा, तू लवकर बरी व्हावीस ना म्हणून. मधूने तुम्हाला हीच पुस्तकं का दाखवली? का दाखवली म्हणजे? मधू काय वागतो, काय बोलतो हे त्याचं त्याला तरी कळतं का?
इथे माझी मुलगी बेशुद्ध होऊन पडली होती आणि हा मुलगा मला गोष्ट सांगा असं म्हणून माझ्या डोळ्यासमोर पुस्तकं नाचत होता. दोन कानाखाली खेचाव्याशा वाटल्या मला, इतका माझा राग कानावर झाला होता. हे बघा काका, शांत व्हा. असं चिडचिड करून प्रश्न सुटणार नाहीये आणि सीमाही लवकर बरी होणार नाही. आपण सगळ्याच शक्यता पडताळून पाहतोय. आणि मला तुम्हीच सांगा ना, तुम्ही इतके रागावले आहात हे कळत असताना सुद्धा मधू तुम्हाला गोष्टीची पुस्तकं का दाखवत होता? या गोष्टीचा जरा वेगळ्या बाजूने विचार करून बघा. कदाचित त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल. म्हणजे हे बघ, ही गोष्ट, या गोष्टीत जटायूने सीतेला रावणापासून वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण दिले. पण सुरुवातीला लक्ष्मणाला जटायूवरच संशय आला. या पुस्तकातली ही मुंगुसाची गोष्ट. या मुंगुसाने खरं तर बाळाला वाचवण्यासाठी सापाला मारलं. पण त्या अविचारी आईला असंच वाटलं की मुंगुसाने बाळाला मारलं. पण ज्यावेळी तिला सत्य कळलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पण तिच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली. तुमच्यावरही ती वेळ येऊ नये म्हणून सांग. तुम्ही गोष्टी छान रंगवून सांगता, त्या पटाव्यात असे अधूनमधून दाखले देता. पण तुम्ही म्हणताय तसंच काही घडलं असेल असं सिद्ध करणारे पुरावे आहेत का तुमच्याकडे? अहो पण पुरावे शोधायला संधी तर द्या मला. ही कडी कशी तुटली असेल? कशी तुटली म्हणजे? मधुने सीमावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला म्हणून सीमाने त्याला कोंडून ठेवलं. पण तो इतका व्हायलंट झाला होता की कडी तोडून बाहेर आला. इतकं सोपं आहे. तुम्ही सुद्धा गोष्टी खूप छान रंगवून सांगता, तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे. हे सगळं असंच घडलं असेल कशावर? तुमच्याकडे याचा पुरावा आहे? प्लीज मॅम, आपण काल्पनिक गोष्टी सोडून देऊ ना. एक्झॅक्टली, मलाही तेच सांगायचंय. आपण शोध घ्यायला हवा. आणि मला तुम्हीच सांग, जर सीमाने मधूला कोंडून ठेवलं असेल तर तो कडी तोडून बाहेर येईपर्यंत ती घरात वाट का बघत बसेल? बापू, नाही म्हणजे तुम्ही रागवू नका, पण मधू दोषीच आहे असं गृहीत धरूनच तुम्ही विचार करताय. घराचा मुख्य दरवाजा बंद होता. असं असतानाही घरात तिसरं कोणी आलंच कसं? आणि तिसरी व्यक्ती कोण हे मला समजल्याशिवाय मी विश्वास कसा ठेवायचा? सापडला पुरावा.